आता आपल्याला भेटायला आले आहे. पंचायती संबंधी असे काही मुद्दे ज्यांच्याविषयी जाणून घेऊन आणि ते अंमलात आणून पंचायत आपल्या क्षेत्राचा विकास करू शकते. आपण आता चर्चा करणार आहोत पंचायतीच्या योजनांची. पंचायतीच्या योजना कशा प्रकारे तयार करण्यात येतात हे तर बघूच, शिवाय ग्रामपंचायतीच्या योग्य विकासासाठी त्या कशा प्रकारे लागू करायला पाहिजेत ते देखील बघूया. भारत एक असा देश जो विविधतेत एकतेचं उदाहरण घेऊन जगाच्या नकाशावर वेगळाच उठून दिसतो. आणि त्याच एकतेचा आधार घेत आम्ही गेल्या 60 वर्षात प्रत्येक क्षेत्रात विकास आणि उन्नतीच्या दिशेनं अतिशय वेगानं पावलं टाकली. भारत नेहमीच एक कृषीप्रधान देश राहिला आणि भारताचा आत्मा पण गावांमध्येच वसतो. कारण आजही भारताची 70% लोकसंख्या ग्रामीण क्षेत्राशी संबंधित आहे आणि कोणताही देश तोपर्यंत विकास करू शकत नाही जोवर त्या देशाच्या ग्रामीण क्षेत्राचा विकास होत नाही. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण आपल्या संसाधनांना ओळखून त्याचा योग्यरित्या वापर करू. ग्रामीण क्षेत्राच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी पंचायती राजची स्थापना करण्यात आली. त्यामुळे दुर्गम मागासलेल्या भागांनाही विकासाच्या मार्गांवर आणता येईल. पंचायती राजच्या स्थापनेनंतर पंचायत पातळीवर ग्रामीण क्षेत्रांच्या विकासासाठी निरंतर प्रयत्न जारी आहेत. परंतु प्रश्न असा आहे की ग्रामीण क्षेत्राच्या विकासासाठी सर्वात जास्त आपली भागीदारी कोण देऊ शकतं? तर त्याचं साधं सोपं उत्तर हेच असेल की गावकरीच आपल्या क्षेत्राचा विकास करण्यात महत्वाची भूमिका बजावू शकतात आणि बजावत आहेत, ते देखील पंचायत राज सोबत मिळून. परंतु असं नाहीये की पंचायती राज व्यवस्था प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक पंचायतीत अगदी व्यवस्थितपणे काम करत आहे. त्याचं कारण हे आहे की ज्या लोकांना पंचायती राजची शक्ती आणि आपण सरपंच असल्याच्या अधिकारांची खरी ओळख पटली आहे ते विकासाच्या मार्गावर अग्रेसर आहेत आणि ज्या सरपंचांना दूरदृष्टी नाही किंवा पंचायती राजच्या हक्कांपासून दूर आहेत ते आज पण अविकसित आहेत. विकासाच्या दिशेनं पुढे पाऊल टाकताना सर्वात जास्त जरुरी आहे पंचायत पातळीवर विकासासाठी केलेलं प्लॅनिंग. ग्रामपंचायतीत योजना तयार करताना तुम्हाला अनेक मार्गातून जावं लागतं. पंचायतीनं योग्यरित्या काम करावं यासाठी हे मार्ग ओळखणं खूप आवश्यक आहे. पंचायत पातळीवर विकास घडवून आणण्यासाठी आपण कोणत्या योजना तयार करायला पाहिजे? विकासाचे असे कुठले स्रोत आहेत ज्यांची निवड केल्यामुळे एक चांगली आणि विकसित पंचायत तयार करता येईल? हे सगळं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत या फिल्म मध्ये. जसं ग्रामसभेद्वारे मुद्दे ओळखणं. ग्रामसभेद्वारे ज्या पण योजना तयार केल्या जातात त्यांना ग्रामसभा आणि वॉर्ड पातळीवरून सुरू करून त्यावर ग्रामपंचायतीत चर्चा होते आणि त्याच चर्चेदरम्यान कोणत्या कामाला प्राथमिकता द्यायची आहे त्याची निवड करून हे सुनिश्चित केलं जातं की या सर्वांना लाभान्वित करायचं. यामध्ये जल आपूर्ती, आरोग्य संबंधी प्रश्न, शिक्षण आणि इतर प्रश्नांची संबंधित सोयी आहेत. आपण बघितलं की पंचायतीमध्ये कशा प्रकारे मुद्द्यांची निवड करण्यात येते, त्यांच्यावर कशा प्रकारे उपाय शोधायचा हे ठरवण्यात येतं. यानंतरची पायरी आहे ग्रामसभेत मुद्दे निश्चित करून त्या संबंधित कार्य सुरू करण्याची. पण या कार्यात यश मिळणं अवलंबून असतं कार्याची गुणवत्ता आणि आपल्या भागीदारीवर. याचबरोबर आणखी काही मार्ग असतात ज्यांच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचू शकता आणि जागरूकता वाढवू शकता. जसं नंबर 1, मीटिंगची तारीख आधीपासूनच ठरवा. त्यामुळे लोकांना माहिती मिळू शकेल आणि ग्रामसभेच्या मीटिंगमध्ये गावकऱ्यांची भागीदारी जास्तीत जास्त असेल. नंबर 2, पोस्टर आणि नोटीस छापून वाटप करणं. नंबर 3, ग्रामसभेचे सर्व सदस्य ज्यांना मतदानाचा हक्क प्राप्त आहे त्यांना मोठ्या संख्येनं भाग घ्यायला प्रोत्साहन द्या. नंबर 4, स्वसहायता गटांना पण सामील करून घेणं. नंबर 5, नेहरू युवा केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजना म्हणजेच NCC द्वारा प्रचार करणं. नंबर 6, घरोघरी जाऊन जागरूक करणं. आणि नंबर 7,
ग्रामसभेला छोट्या छोट्या गटांमध्ये विभागणं वगैरे. ग्रामपंचायतीची पद्धत. जागरूकता आम्हाला योग्य दिशेसोबतच काम करण्यासाठी योग्य मदत करते. त्याच प्रकारे ग्रामपंचायत आपला स्वतःचा त्यांचा एक रस्ता आहे जो अनुसरून पंचायत आपलं कार्य करते. चला तर मग आपण जाणून घेऊयात कोणकोणत्या खास गोष्टींकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. नंबर 1, ग्राम आणि वॉर्ड सभेद्वारे देण्यात आलेल्या प्रश्नांच्या सूचना पंचायतीच्या दूरदृष्टीवर आधारित असाव्यात आणि जे आधीपासूनच तयार केले असतील. सोबतच ग्रामसभेत सर्व सदस्यांनी यावर चर्चा पण केलेली असेल. नंबर 2, ग्रामपंचायतीत कार्यरत गट आणि स्थायी समितीद्वारे तोडगा. नंबर 3, कोणत्या समस्यांवर आधी तोडगा काढायचा आणि त्यासाठी फंड कसा गोळा करायचा यासाठी आधी ग्रामपंचायतीत योजना तयार करणं. नंबर 4, आपण आपल्या गावातल्या तरुणांचा कसा वापर करू शकू, कारण आपली स्वतःची साधनं काय आहेत ते समजून घेणं पण आवश्यक आहे. नंबर 5, त्यानंतर याच मुद्द्यांवर पुन्हा दुसऱ्या सभेत विचार करणं. नंबर 6 आणि शेवटी पंचायतीच्या मीटिंगमध्ये ग्रामपंचायत प्लॅनला अंतिम रूप देणं. आपण आता बघितलं की गावातल्या लोकांना कशा प्रकारे जागरूक करण्यात येतं. त्याचबरोबर आपण हेही बघितलं की पंचायतीची योग्य पद्धत काय असते. अशा प्रकारे पंचायत भरीवपणे काम करते. पण विकास कार्य पूर्ण करण्यासाठी मात्र निधी उभारण्यासाठी पंचायतीला पैसे मिळवण्याच्या साधनांची आवश्यकता असते. ही साधनं कोणकोणती आहेत ते आपण जाणून घेऊया. फंड गोळा करणं. ग्रामपंचायतीद्वारा निवडलेल्या मुख्य प्रश्नांना राबवण्यासाठी निधीची आवश्यकता असते, जी अनेक मार्गांनी पंचायत गोळा करते. कारण पंचायत एक स्वतंत्र बॉडी आहे, परंतु गरज पडली तर सरकारकडूनही मदत मागू शकते. यात ब्लॉक पातळीवर BDO म्हणजे गट विकास अधिकारी त्यांची मदत करतात. पंचायतीच्या विकासासाठी एक प्लॅन तयार करून त्यावर काम सुरू करण्याकरता आम्हाला धन एकत्र करायचे उपाय पण शोधावे लागतात. यासोबतच सरकारी योजनांचा लाभ पण घेतला जातो, कारण आर्थिक व्यवस्थापन हे पंचायतीचं एक महत्त्वपूर्ण कार्य आहे. त्यामुळे स्वतःच नव्या योजनेसोबत फंड एकत्र करणं पंचायतीची एक मोठी जबाबदारी असते. कारण पंचायत केवळ सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानावर अवलंबून नसते. जसं सामूहिक वर्गणी आणि अनुदान. पंचायतद्वारा गावात आपल्या पातळीवर कोणत्याही कार्यासाठी सर्वसंमतीनं काही अनुदान किंवा वर्गणी द्यायला तयार होतात, ज्यामुळे गावातल्या कोणत्याही आवश्यक कामाला पूर्ण करता येतं. यात पंचायत कोणावरही जबरदस्ती नाही करत. फक्त गावकऱ्यांसमोर ही गोष्ट ठेवली जाते आणि गावकऱ्यांवर हे अवलंबून असतं की त्यांनी देणगी द्यायची किंवा नाही. विविध कर, शुल्क आणि आर्थिक दंड यामध्ये पंचायत गावात विविध प्रकारचे कर आकारून निधी मिळवू शकते. यात मुख्यत्वे घरांवर लागणारी घरपट्टी, पाणीपट्टी, वीज कर, आरोग्य कर, जनसेवा कराशिवाय मनोरंजन कर किंवा पंचायतीजवळ एखादी जमीन रिकामी असेल तर ती भाड्यानं देऊन त्यातून कमाई करता येऊ शकते. राज्य आणि केंद्र सरकारद्वारा सहायता रक्कम. यासोबतच अनेकदा सरकारद्वारे पंचायतीची मदत केली जाते, ज्यामुळे गावातलं एखादं अधुरं काम पूर्ण करता येऊ शकतं. यहाँ तक पुणे डिस्ट्रिक्ट का अगर हम विचार करें तो अभी हमने जो लेटेस्ट इन्फॉर्मेशन निकाली कि 1401 ग्राम पंचायत में से हमारे पास ऑलमोस्ट 75 ग्राम पंचायत ऐसी हैं जिनके एनुअल रिसोर्सेज 25 लाख रुपए से ज़्यादा हैं. ऑलमोस्ट 10 ऐसी ग्राम पंचायत हैं जिनके रिसोर्सेज एनुअल रिसोर्सेज 1 करोड़ रुपए से ज़्यादा हैं. सो एज फार एज ग्राम पंचायत रिसोर्सेज आर कंसर्न्ड, एक तो उनका प्रॉपर्टी टैक्सेस, वाटर टैक्सेस at the village level, and because Pune is an industrialized district, there are so many industries within the Gram Panchayat premises, so they have a good amount of resources at their level. And then of course the Government of India schemes, the state schemes which are tied, which comes with a lot of resources. But the village level resources which are there, which they generate out of the property taxes and other contributions, it's the full autonomy of the Gram Panchayats to decide where to spend, how to spend, what priorities to set. अशा प्रकारे ग्रामपंचायत गावातल्या समस्या निवडून सर्व मुद्द्यांवर ग्रामसभेत चर्चा केल्यावर मार्ग हुडकते.
ज्यामुळे पंचायतीत विकास कार्य करता येतील. पूर्ण ॲक्शन प्लॅनमध्ये पंचायतीला हे लक्षात ठेवावं लागतं की फंड कुठून येणार, कोणत्या समस्येवर आधी तोडगा काढायचा. कारण फंड गोळा करणं पण एक महत्वाचा मुद्दा आहे. विकास कार्यांवर काम सुरू करण्याआधी आपल्याला त्याची मंजुरी घेणं आवश्यक आहे. त्यानंतर ॲक्शन प्लॅननुसार काम सुरू केलं जातं. परंतु आता तयार केलेल्या योजनेनुसार काम पूर्ण करणं गरजेचं असतं आणि सोबतच हे पण लक्षात ठेवावं लागतं की पंचायत विकासासाठी ते योग्यपणे लागू केलं आहे किंवा नाही. आणि हो, यश मिळवणं तेव्हा शक्य आहे जेव्हा तुम्ही योग्य प्रकारे प्लॅनिंग कराल. याचं चालतं बोलतं उदाहरण आहे गाव कालंदरी. तर आता आपल्याला घेऊन जात आहोत आदर्श गाव कालंदरीच्या सफरीवर. असं म्हणतात की यशस्वी व्हायची 2 कारणं असतात. एक असं की आपल्याजवळ विकासाची सर्व साधनं उपलब्ध असावी आणि तुम्ही त्या साधनांचा उपयोग करून आपला आणि आपल्या क्षेत्राचा विकास करू शकता. आणि विकासाचा दुसरा पैलू आहे की आपल्याजवळ साधनं नसणं, परंतु तरीही आपण विकासाची साधनं हुडकून आपल्या विकासाचा पाया रचता. स्वतःच आपल्या भागात स्रोत उभारणी करता. त्यामुळे आपण आपला विकास करू शकाल. या दोन्ही गोष्टींमध्ये तफावत आहे. कारण स्रोतांशिवाय विकास साधणं काही सोपी गोष्ट नाही. माहित नाही किती लोक आपलं जीवन ही साधनं हुडकण्यात व्यतीत करतात. परंतु विकासाच्या नावावर काही निवडक गोष्टी हाती लागतात. परंतु आम्ही तुम्हाला सांगतो की स्रोतांशिवाय एका गावानं कशी आपल्या विकासाची गाथा लिहिली. आपली मेहनत आणि कष्टानं या पंचायतीनं वेळेची दिशाच बदलली. आम्ही बोलत आहोत पुणे जिल्ह्यात वसलेल्या कालंदरी गावची. कालंदरी पंचायत दुर्गम भागात आणि पर्वतांमध्ये वसलेलं गाव आहे. चोहीकडे उंच उंच काळे विशाल पर्वत दृष्टीस पडतात. कधी या गावातले लोक पण मूलभूत सोयींसाठी संघर्ष करायचे, परंतु आज असं नाहीये. या गावकऱ्यांनी स्वतःच्या हातांनी आपलं नशीब लिहिलंय आणि यात त्यांना साथ दिली ग्रामपंचायतीनं. या गावच्या विकासाची कथा पंचायत घरात ठेवलेले हे अगणित पुरस्कार कथन करत आहेत. या गावच्या सरपंचांनी पूर्ण गावाला सोबत घेऊन विकासाचे मार्ग शोधायला सुरुवात केली. गावकऱ्यांनी सरपंचांवर विश्वास ठेवत प्रत्येक पावलावर सरपंचांना साथ दिली आणि विकास कार्याला मूर्त रूप देण्यासाठी काम सुरू केलं. परंतु योग्य विकासासाठी आवश्यकता होती योग्य आणि खऱ्या योजनांची. कारण योग्य नियोजनच विकासाला योग्य दिशा देऊ शकतं. यासाठी पंचायतीनं मीटिंग करून योग्य प्रकारे आखणी सुरू केली आणि सर्वात मुख्य अडचणी निवडून ग्रामसभेत त्यावर चर्चा करून गावकऱ्यांच्या मंजुरीचा त्यावर शिक्का घेतला. याशिवाय विकास कार्यांसाठी एक असा लढा सुरू केला जो आजही त्याच गतीनं चालू आहे. विकासाचा पुरावा हा आहे की हे गाव निर्मल ग्राम बनलेलं आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार देखील या गावाच्या विकासाकडे दुर्लक्ष करू शकत नाही आणि या गावाला अगणित पारितोषिकांनी गौरवण्यात आलं. येथे मी सध्या तात्पुरता पदावर चार्ज आहे. ग्रामपंचायत काळाची कर वसुली सतत 9 वर्ष झाले 100% वसुली आहे आणि गावाची लोकसंख्या आहे 2250. गावातील एकूण कुटुंब संख्या आहे 436. त्यामुळे दारिद्र्यरेषेवरील लोकसंख्या आहे 309 आणि त्यामध्ये दारिद्र्यरेषेखालील लोकांची कुटुंब संख्या 127. त्यामुळे गावात प्रत्येक घरटी शौचालय आहेत आणि निर्मल ग्राम योजना सन 2008-9 मध्ये निर्मल ग्राम योजना बक्षीस पुरस्कार मिळालेला आहे. आज या पंचायतीत विकासाशी संबंधित प्रत्येक गोष्ट उपलब्ध आहे आणि याचं सगळं श्रेय जातं पंचायतीनं केलेल्या तपशीलवार आखणीला. कारण पंचायतीनं सर्वात आधी ज्या योजना तयार केल्या त्यांना योग्य रीतीनं लागू पण केलं. आज त्याचाच परिणाम आहे की आज हे गाव देशाच्या नकाशावर वेगळं उठून दिसत आहे. गावाची सगळ्यात मोठी समस्या होती पाणी. त्यासाठी गावकऱ्यांनी एकत्र येऊन पावसाचं पाणी साठवायला सुरुवात केली. पाण्याला या टेकड्यांवर पोचवून साठवलं. त्यामुळे गुरं आणि गावकऱ्यांना वापरासाठी पूर्ण वर्षभर पाणी मिळू शकेल. यासोबत रस्त्यांची सोय देखील करण्यात आली.
या काळदेरी ग्रामपंचायतीने राबवलेल्या आहेत. पाण्याच्या संदर्भात म्हणलं तर इंडो जर्मन मार्फत गतवर्षी टप्पा नंबर 1 शेलारवाडी, पिसाळवाडी, थोपटेवाडी या ठिकाणी आपलं पाणी प्रकल्पामार्फत 51 लाख रुपयाची स्कीम त्या ठिकाणी उभी करून एक 500 ते 600 लोकांना त्या ठिकाणी अतिशय स्वच्छ पाणी त्या ठिकाणी पुरवलेलं आहे. जलस्रोत वाढवण्यासाठी एक चांगला 18 लाखाचा त्या ठिकाणी बंधारा RCC पद्धतीचा उभा करून तो एक प्रोजेक्ट त्या ठिकाणी गतवर्षी पूर्ण केला. याही वर्षी आम्ही जवळजवळ 67,75,000ची दुसरी स्कीम त्या ठिकाणी आपलं पाणी प्रकल्पाचा टप्पा नंबर 2 सुरू केलेला आहे. याच्यामध्ये करंजे वस्ती, शेलारवड, आपलं चिकनेवाडी, खराडवाडी, काळदरी गावठाण, हरिजन वस्ती अशा विविध वस्त्यांना एक चांगलं स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी विहिरीचं काम त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यात सुरू केलेलं आहे. जलस्रोत वाढवण्याचं काम त्या ठिकाणी एक छोटा बंधारा आहे आणि घरटी एक स्वच्छ पाणी देण्याचं ग्रामपंचायतीचं स्वप्न आहे. ते नजीकच्या भविष्यात 6 महिन्यामध्ये आम्ही पूर्ण करणार आहोत. आज कालंदरी गाव वाहतुकीनं जोडलं गेलं आहे. स्वच्छतेची काळजी घेताना बोळांमध्ये डस्टबिनची सोय तसंच प्रत्येक घरात शौचालय बांधण्यात आली. आज कोणीही गावकरी शौचासाठी जंगलात जात नाही. विजेची उपलब्धता आणखी वाढवण्यासाठी गावात सोलर लाईटची व्यवस्था आहे. त्यामुळे वीज नसली तरी गावात अंधार होत नाही. यासोबतच विंडमिल म्हणजे पवनचक्की लावण्यात आली, जे वीज निर्मितीचं आणखी एक साधन आहे. गावामध्ये लाईटचं भारनियमन असल्यामुळं एक सौर ऊर्जेच्या वरती चालणारे स्ट्रीट लाईटचे 15 दिवे त्या ठिकाणी लावलेले आहेत. त्याच्यानंतर एरो जनरेटरवरती 15 दिवे त्या ठिकाणी 1.5 किलोवॅट वीज तयार केलेली. खाजगी घरांना 40 कुटुंबांना त्या ठिकाणी सौर ऊर्जेची लाईट दिलेली. आपले स्रोत ओळखून त्याचा योग्य वापर करण्यासाठी गोबर गॅसचा प्रयोग करण्यात येत आहे. गावकरी गोबर गॅसचा लाभ घेत आपल्या खर्चातही बचत करत आहेत. याच नैसर्गिक साधनांचा आणखी एका जागी वापर होत आहे. गावकरी गावात वर्मी कंपोस्टचा वापर करत आहेत. कालंदरवासी आज जास्तीत जास्त नैसर्गिक साधनांचा वापर करून आपल्या जीवनात आनंद आणत आहेत. आज गावात विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर चर्चा होते. ग्रामसभेत गावकरी मोठ्या प्रमाणात भाग घेऊन विकास कामांमध्ये आपली भागीदारी देऊ इच्छितात. याचं सर्वात मोठं उदाहरण आहे की गावात 20 लोकांचे 8 गट तयार करण्यात आले आहेत, जे आळीपाळीनं गावात श्रमदान करतात. दर आठवड्याला एका गटाची पाळी असते, ज्याला गावच्या अपूर्ण कामाला आपल्या श्रमदानानंच पूर्ण करायचं असतं. 2001 सालापासून महाराष्ट्र शासनाने जो अभिनव उपक्रम चालू केला, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, या उपक्रमामध्ये सहभागी होऊन याच्यामध्ये गटारांचे काम असतील, रस्त्याचे काम असतील, स्टेडियमचे काम असेल, झाडं लावण्याचे काम असतील, हे श्रमदानातून विविध उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये प्राथमिक शाळेचं ग्राउंड असेल, माध्यमिक शाळेचं ग्राउंड असेल, अशा पद्धतीच्या अनेक कामं श्रमदानातून केलेली आहेत. शिक्षण आणि आरोग्यासारखी प्रत्येक सोय उपलब्ध आहे. आज या छोट्याशा गावात शिक्षणाचा पाया भक्कम करण्यासाठी 12वी पर्यंतच्या शाळेची व्यवस्था आहे. त्यामुळे गावातल्या मुलांना शिक्षणासाठी भटकावं लागणार नाही. तसंच लहान मुलांसाठी अंगणवाडीची पण सोय आहे. त्यामुळे गावातल्या बाळगोपाळांच्या भविष्याचा पाया रचला जातो आणि त्यांचं एक उज्ज्वल भविष्य होऊ शकतं. अशा पद्धतीने अनेक विकासाची कामं, मग रस्त्याच्या संदर्भात असेल, त्याच्यानंतर शाळेच्या खोल्या असतील, अंगणवाडीच्या खोल्या असतील, एक सुसज्ज अंगणवाडी त्या ठिकाणी चांगली असावी, त्याच्यानंतर प्राथमिक शाळा असावी, माध्यमिक शाळा असावी, शैक्षणिक उन्नता वाढवावी, हे या अभियानाच्या रूपाने आम्ही अनेक प्रकारचे उपक्रम त्या ठिकाणी या काळदरी ग्रामपंचायतीने राबवलेले आहेत. एवढंच नाही, गावातच चिकित्सालयाची पण सोय उपलब्ध आहे, ज्यात एका नर्सला नियुक्त करण्यात आला आहे आणि दर आठवड्यात डॉक्टरही गावात येतात. ही विशेषतः महिलांसाठी खूप मोठी सोय आहे. गावकऱ्यांच्या जीवनात हे आरोग्य केंद्र म्हणजे जणू एक वरदानच ठरलं आहे. कालंदरीवासी आज प्रगतीच्या मार्गावर आहेत आणि याचं सर्व श्रेय जातं स्वतः कालंदरीवासियांना. त्यांनी आपल्या प्रयत्नांनी आपली यशोगाथा रचली. त्याचं हे पण एक उदाहरण आहे. गावातच दूध शीतगृह केंद्र स्थापन करण्यात आलं आहे, ज्यात एका वेळेस सुमारे 4000 लिटर दूध ठेवता येतं. गावकऱ्यांसाठी हे फार मोठं यश आहे.
गावकऱ्यांना दुधाच्या रूपात एक खूप मोठा व्यवसाय मिळाला आहे, जो आज गावकऱ्यांसाठी मिळकतीचा एक स्रोत झाला आहे. पंचायत आणि सरपंचांनी आपल्या प्रयत्नांनी आपल्या गावाला एक आदर्श गाव बनवायचं जे कार्य केलं आहे, त्याचं तेज केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही, तर देशाच्या नकाशावर आदर्श रूपात ते चमकत आहे. आत्ता तर ही केवळ सुरुवात आहे. यशाचा आणखी एक मोठा पल्ला गाठायचा आहे. मित्रांनो, कशी वाटली आपल्याला ही सफर? आम्हाला आशा आहे की आपल्याला ती नक्कीच आवडली असेल. यालाच म्हणतात योग्य प्लॅनिंग आणि अगदी तळाच्या पातळीवर त्या प्लॅनिंगची योग्य अंमलबजावणी. अजून मागासलेल्या पंचायती या उदाहरणावरून धडा घेऊन आपली ग्रामपंचायत एक आदर्श ग्रामपंचायत बनवू शकतात. आता मात्र मला आपला निरोप घ्यावा लागेल. नमस्कार.